नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. PRM सॉफ्ट सोल्युशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी गावात स्वखर्चाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालय बांधून विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. निमगाव वाघा गाव आता कॉर्पोरेट गाव म्हणून पुढे येत आहे. थोड्याच दिवसात राळेगण सिद्धी हिवरे बाजारनंतर निमगाव वाघा हे आदर्श गावाचे विकासाचे मॉडेल म्हणून पुढे येईल. त्यांनी गावात स्वखर्चातून सुमारे 10 कोटी रुपयांची कामे केली. इतर कॉर्पोरेट कंपन्यांनीही शिंदे यांचा आदर्श घेऊन गावाशी नाळ जोडली तर ग्रामीण भागाचा विकास कामात मदत होईल, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन सेवानिवृत्त संधी अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी केले. PRM सॉफ्ट सोल्युशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांच्या आर्थिक सहकार्यातून सुमारे 7 कोटी रुपये खर्च करून उभ्या राहिलेल्या नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, नंदुरबार येथील उपवन संरक्षक संतोष राजसस्ते, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक भास्कर पाटील, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, तहसीलदार संजय शिंदे, सहाय्यक लेखाधिकारी रमेश कासार, PRMच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी सुमन कुरेल, मुख्य रणनीती अधिकारी नितीन भराडिया, जनसंपर्क अधिकारी तबाजी कापसे, सरपंच उज्ज्वला कापसे, उपसरपंच किरण जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. CSR फंडाचा मूळ उद्देशच आहे, जे काम सरकारी व्यवस्थेतून होऊ शकत नाही ते CSRच्या माध्यमातून व्हावेत. म्हणून त्यासाठी CSR फंडातून म्हणजे राजेंद्र शिंदे साहेबांनी आपल्या कंपनीच्या माध्यमातून निमगाव वाघा या आपल्या स्वतःच्या गावात एक जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा 5 कोटी रुपये खर्च करून अतिशय सुंदर केलेले आणि यातून सर्वसामान्य गोरगरिबाची मुलं निश्चितपणे दर्जेदार शिक्षण घेऊ शकतील. कारण जिल्हा परिषदेची शाळा ही ज्यांची आर्थिक क्षमता नाही त्यांच्यासाठी असेल. म्हणून निमगाव वाघामध्ये ज्या प्रकारची शाळा झाली ही जर प्रत्येक उद्योगपतींनी आपण घेतलेल्या दत्तक गावात याच पद्धतीने केली तर सर्वसामान्य गरिबाची मुलं चांगल्या प्रकारे उद्याच्या स्पर्धेमध्ये गुणवत्तादायी शिक्षण घेऊन टिकू शकतील. काय होतं, सगळीकडे आपण पाहिलंय की जिल्हा परिषदच्या शाळा पूर्ण देशामध्ये जरी आपण पाहिलं तर त्या शाळा काय असतात, एकदम जीर्ण झालेल्या शाळा आहेत आणि शासन जेवढ्या प्रकारे प्रयत्न करतात ते त्या पद्धतीने प्रयत्न करतायत. म्हणजे जे तुम्ही आता काही रिसेंटली पाहिलं असेल की शाळेखाली एक काहीतरी राजस्थानमध्ये अशी काही घटना घडली की त्याच्यामुळे छोटे छोटे मुलं दबले गेले होते. शाळेची जीर्ण झालेली अवस्था होती. सगळ्याच ठिकाणी शासन प्रयत्न करू शकत नाही, पण अशा ठिकाणी जर कॉर्पोरेट जे जग आहे आणि आपल्याला मनातून इच्छा असली पाहिजे की अशा छोट्या छोट्या मुलांसाठी काहीतरी करायला पाहिजे ना आपण. विशेष म्हणजे प्रायव्हेट शाळा खूप चांगल्या पद्धतीने आहे, पण जर आपण शासकीय शाळा जर पाहिल्या तर त्यांची दुरावस्था आहे. पण आज आम्ही एक असं हे दाखवून दिलंय की किती चांगल्या प्रमाणात एक मराठी शाळा, जिल्हा परिषदेची आपली मराठी शाळा ही उभा राहू शकते. आणि त्याचंच उदाहरण म्हणजे हे दाखवायचं आहे आम्हाला महाराष्ट्रामध्ये की उद्योजक अशा गोष्टी करू शकतो. तर प्रत्येक गावात एक एक उद्योजक आहेत, तर प्रत्येक गाव वर आणायला आणि तिथलं जे विकास करायला हा खूप मोठा सहभाग याच्यातून तयार होऊ शकतो. वाघा गावामध्ये जिल्हा परिषदेची जी प्राथमिक शाळा आहे त्या शाळेसाठी नवीन इमारत ही अतिशय भव्य स्वरूपामध्ये बांधलेली आहे. आणि या कामासाठी PRM कंपनीचे फाउंडर अँड चेअरमन राजेंद्र शिंदे यांनी पुढाकार घेतला. राजेंद्र शिंदे हे निमगाव वाघाचेच सुपुत्र आहेत, भूतपुत्र आहेत. फार कमी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की ज्या गावामधून पुढे जाऊन मोठे झालेले उद्योजक, किती उद्योजक आपल्या गावाकडे माघारी वळून बघतात हा प्रश्न आहे. आणि यासाठी राजेंद्र शिंदे यांचं हे उदाहरण सगळ्यांना अतिशय अनुकरणीय आहे. त्यांनी स्वतः निमगाव वाघा गावामध्ये हा जो काही प्राथमिक शाळेचा जो परिसर आहे त्या पूर्ण परिसराचा अतिशय सुंदर पद्धतीने विकास केलेला आहे.
अतिशय सुंदर इमारतीचे डिझाईन करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणखी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरॅक्टिव्ह पॅनेल, म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये खरीफाळ्याच्या ऐवजी स्मार्ट टीव्ही या ठिकाणी त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. यामुळं भविष्यामध्ये निमगाव भागामधील मराठी शाळेचा, विशेषतः पहिली ते चौथीच्या वर्गातल्या शाळांचा दर्जा अतिशय उत्कृष्टपणे वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल. श्री राजेंद्र शिंदे यांच्या पुढाकारातूनच नवनाथ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने इथे जे नवनाथ विद्यालय आहे त्या विद्यालयाच्या विकासासाठी सुद्धा राजेंद्र शिंदे यांनी पुढाकार घेतला आणि अतिशय सुंदर प्रकारची नवोदय विद्यालय नवनाथ विद्यालयाची इमारत सुद्धा बांधलेली आहे. अशा पद्धतीने राजेंद्र शिंदे यांनी त्यांच्या PRM कंपनीच्या CSR फंडामधून आणि स्वतःच्या निधीमधून प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि गावाच्या विकासाची अनेक कामं इथे त्यांनी केलेली आहेत. राजेंद्र शिंदे यांचा हा एक पॅटर्न आहे, विकासाचा पॅटर्न, एक वेगळा पॅटर्न या निमित्तानं ग्रामविकासामध्ये दिसून आला. तो सुद्धा इतरत्र पसरला जावा आणि प्रत्येक उद्योजकानं आपापल्या गावामध्ये निमगाव वाघाच्या पद्धतीनं राजेंद्र शिंदे यांच्या पद्धतीनं त्यांच्या गावाच्या विकासामध्ये मोठे योगदान द्यावं, अशा प्रकारचं मी आव्हान या कार्यक्रमाच्या निमित्तानं करू इच्छितो. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.